तर पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे सरपंच हत्येमागे राजकीय पाठबळ असणाऱ्याला शपथ दिली जाण्याबाबत वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आरोपी बीडच्या पालकमंत्र्यांच्या जवळचे आहेत असं आव्हाडांनी म्हटलंय। तर वडेट्टीवार आणि आव्हाड यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंकडे बोट दाखवलेलं होतं। बीडमध्ये वाल्मिक कराडनं कुणालाही मारावं हा इतिहास आहे असं आव्हाड म्हणाले। तर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर विरोधकांमध्ये वडेट्टीवार आणि आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून नवीन राजकारण पाहायला मिळतंय। या हत्या प्रकरणावरून विरोधकांनी थेट परळीचे आमदार धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा साधलाय। सरपंच हत्या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। देशमुख कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका अशी विनंतीच असल्याचं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। तर संभाजीराजेंवर प्रतिक्रिया देण्यास धनंजय मुंडेंनी नकार दिलाय। माझी विनंती राहीन सुद्धा अजितदादांना, हे तुमच्या पक्षातले लोक आहेत। जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत याला न्याय मिळत नाही, तुम्ही तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्रीसुद्धा करू नका। ही माझी भूमिका नाहीये, ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका, इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी तुम्हाला मंत्रीपद मिळवू नये म्हणून अजितदादांना आव्हान केलं। त्याला मला काय त्यावर बोलायचं नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी तुम्हाला मंत्रीपद मिळवू नये म्हणून अजितदादांना आव्हान केलं। त्याला मला काय त्यावर बोलायचं नाही। राजकीय संस्कार जिवंत ठेवायचे आहेत की नाहीत असा सवाल यावर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरील प्रश्नावर केलाय। तर सरपंचांच्या हत्यारांना ज्यांचं पाठबळ आहे त्यांना शपथ दिली जात असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे। कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। एका सरपंचाला उचलून घेऊन गेलं जातं, त्याचा खून केला जातो, त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात। ज्यांचं पाठबळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रिपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा सुद्धा। त्यांना कोण देणार आहे, काय देणार आहे ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। प्रश्न हा आहे की महाराष्ट्राचे राजकीय संस्कार जिवंत ठेवायचे की नाही। म्हणजे विरोधकांना अशा प्रकाराने किंवा आपल्याला राजकीय विरोध करणाऱ्यांना अशा प्रकाराने संपून टाकणे हे महाराष्ट्राला शोभा देणार नाही। बीडचा मुद्दा गंभीर आहे। उद्यापासून अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचं आव्हाड म्हणाले। की उद्यापासून अधिवेशन सुरू होते, कुठले मुद्दे असणार आहेत? खूप मुद्दे मिळतील। पहिला मुद्दा बीडमध्ये झालेला मर्डर हा काही महाराष्ट्राला शोभा देणारा नाहीये। अशा प्रकारे उचलून घेऊन जाणे आणि मर्डर करणे आणि त्या आरोपांना पूर्ण राजश्रय मिळणं हे शोभा देणारं नाही।